विनाशकाले. लेखक निरंजन मेढेकर. भाग 6. IPC कलम 420. आदित्य आणि अनुष्काच्या लग्नाचा आज पहिला वाढदिवस होता. अनुष्कानं हे स्पेशल ऑकेजन सोबत सेलिब्रेट करण्यासाठी खास सुट्टी काढली होती. पण ऑफिसमध्ये नेमकी एक अर्जंट मीटिंग लागल्यानं आदित्यची सुट्टी अगदी ऐनवेळी कॅन्सल झाली होती. त्यामुळे अनुष्काचा मूड सॉलिड ऑफ झाला होता. आदित्यला त्याची पुरेपूर जाणीव होती. पण ऑफिसला जाण्यावाचून पर्याय नसल्यानं मीटिंग करून दुपारी 4 पर्यंत यायचं प्रॉमिस करून तो सकाळी 9च्या ठोक्याला घराबाहेर सटकला होता. ट्रॅफिकमधून कार काढत रोज घरी परतायला त्याला 7 तरी वाजायचे. त्यामुळे आज तो 4ला येतोय म्हणजे किमान संध्याकाळचा वेळ तरी सोबत घालवता येईल असा विचार करत अनुष्कानं तेवढंच दुःखात सुख मानलं होतं. पण दुष्काळात 13वा म्हणतात तसंच आदित्यची मीटिंग वेळेत सुरू होऊनही लांबली आणि त्याला घरी यायला 5:30 होऊन गेले होते. एक तर सुट्टी ऐनवेळी कॅन्सल करून ऑफिसला गेल्यानं आणि त्यातही केलेल्या प्रॉमिसपेक्षा तब्बल 1.5 तास उशिरा येत असल्यानं घरात पाय ठेवताना आपण ज्वालामुखीच्या तोंडाशी जात असल्याचा आदित्यला भास होत होता. तरी मनाची तयारी करत त्यानं बेल दाबली तेव्हा दार उघडायलाच अनुष्कानं 5-1 मिनिटं घेतली. अनुष्कानं दार उघडलं तेव्हा तिचा चेहरा बेकार पडलेला दिसत होता. तिनं दार उघडलं आणि त्याच्याकडे न बघता ती आतल्या खोलीत निघून गेली. अनु अनु अगं ऐक ना, मी मुद्दामून नाही उशीर केला, ऐकून तर घे, असं म्हणत तो तिच्या मागे धावला. शट अप आदित्य, तुला माहितीये आज मला तुझ्या आवडीचा सगळा स्वयंपाक करायचा होता. आज जाऊन बघ, हलवा करायला म्हणून मी गाजरं किसून ठेवली आहेत आणि बाकी सगळी तयारी करून ठेवली आहे. मासे पण मॅरिनेट करून ठेवलेत. आणि गेस व्हॉट व्हॉट अनुष्काचा मूड नेमका कशानं गेलाय हे आता कळणार असल्यानं आदित्यनं कुतूहलानं विचारलं. आपला गॅस ऐन वेळेस संपला. कारण तुझे कपडे इस्त्रीला टाकण्यापासून ते गॅस नोंदवण्यापर्यंत सगळी कामं मलाच करावी लागतात. तुला काय घंटा फरक पडत नाही रे. पण नाही, ह्यापुढे हे चालणार नाही. सो तू कपडेही न बदलता आत्ताच्या आत्ता गॅस बुक कर आणि ते लगेच देतो म्हणाले तर कार घेऊन जा आणि लगेच गॅस घेऊन ये. अगं पण मी कसा बुक करू? माझ्याकडे नंबरही नाही आपल्या गॅस एजन्सीचा. Sample complete. Ready to continue?